शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे या सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। शिंदे गटाच्या या फायर ब्रँड नेत्या सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहेत। आतापर्यंत शिर्डी नेवासा या मतदारसंघात बैठका घेत त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली। गुरुवारी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी श्रीरामपुरातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली। याच बैठकीत शिंदे गटातील अंतर्गत कोल्ड वॉर समोर आला। नगरपालिका निवडणुकीपासून शिवसेना शिंदे गटात उडणारे खटके आता थेट पक्ष निरीक्षकांसमोर उडाल्याने या प्रकरणाची चांगली चर्चा रंगली। नेमकं काय झालं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या संघटनात्मक रचनेत गेल्या महिन्यात फेरबदल करण्यात आले। खासदार ज्योती वाघमारे यांची शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली। सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार आहेत। आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष संघटनेची बांधणी लक्षात घेता शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी खासदार वाघमारे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। त्या अनुषंगाने खासदार ज्योती वाघमारे यांनी सध्या शिर्डी मतदारसंघात दौरे करून 6 विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका घेण्याचा सपाटा लावलाय। या बैठकांमधून पक्षाची संघटनात्मक बळकटी, बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले जाते। शिवाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखणे, पदाधिकाऱ्यांची मते, सूचना व स्थानिक पातळीवरील अनुभव जाणून घेत पुढील वाटचालीचा ठोस आराखडा मांडला जात आहे। श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत मात्र एक वेगळाच अनुभव आला। या बैठकीत पक्षांतर्गत समन्वय, अलीकडच्या निवडणुकातील कामगिरी व उमेदवाराच्या निवडीवर अनेकांची तीव्र नाराजी व्यक्त केली। या बैठकीला माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा प्रमुख नितीन अवताडे असे सगळेच प्रमुख नेते उपस्थित होते। पक्ष निरीक्षक ज्योती वाघमारे यांच्या समोर श्रीरामपूरच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या तक्रारींचा पाढाच वाचला। माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी नगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे सांगताना अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला। स्थानिक परिस्थिती न पाहता नगराध्यक्ष पदासाठी पक्षाने बाहेरून आलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं। हे तिकीट बाहेरच्या महाराजांच्या सांगण्यावरून दिलं गेलं। वास्तविक परिस्थिती वेगळी होती। केवळ एका महाराजांच्या सांगण्यावरून पक्ष तिकीट देत असेल तर जनता त्या उमेदवाराला कसं स्वीकारेल अशी अप्रत्यक्ष तक्रार त्यांनी पक्ष निरीक्षकांसमोर मांडली। आता यापुढे ज्या निवडणुका होतील त्या तालुका कोर कमिटी स्थापन करून तिच्या माध्यमातून उमेदवार निश्चित करावेत आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार मुरकुटे यांनी मांडली। आता मुरकुटे यांचा रोष कुणावर होता हे सर्वांच्या लक्षात आले। शिवसेना शिंदे गटाने नगरपालिका निवडणुकीत भाजपमधून आलेल्या प्रकाश चित्ते यांना ऐनवेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संधी दिली। त्यांना शिंदे गटाने ज्यावेळी नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलं त्यावेळी तालुक्यातील 2 महाराजांचा त्यांच्या समर्थनार्थ व्हिडिओही चित्ते यांच्या समर्थकांनी व्हायरल केला होता। महाराजांच्या सांगण्यावरूनच चित्ते यांना तिकीट दिले अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या। वास्तविक पाहता नगराध्यक्ष पद खुले झाल्यावर श्रीरामपूर मधील शिंदे गटातील अनेक नेत्यांना या पदाची अपेक्षा होती। ऑक्टोबर 2025 मध्ये प्रकाश चित्ते यांनी भाजपातून शिंदे गटात प्रवेश केला होता, परंतु त्यांच्यापूर्वी माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता। या तिघांच्या तुलनेने प्रकाश चित्ते हे उशिरा शिवसेनेत दाखल झाले होते, परंतु तरीही त्यांना पक्षाने तिकीट दिलं। हे शिवसेनेच्या पूर्वीच्या कट्टर कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यासारखेच होते। हीच बाब माजी आमदार मुरकुटे यांनी पक्ष निरीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली। आमदार मुरकुटे यांचे भाषण सुरू असताना प्रकाश चित्ते यांनी या बैठकीतून काढता पाय घेतल्याच्याही चर्चा रंगल्या। शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये व नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं दिसलं। याच बैठकीत नूतन नगरसेवक आकाश बेग यांनीही गेल्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत आपल्या मनातील खंत बोलवून दाखवली। त्यावेळी सागर बेग हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। ते अपक्ष असले तरी हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं असं सागर बेग यांचं म्हणणं होतं। माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सागर बेग यांना पाठबळ दिलं, परंतु माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी त्यांना समर्थन दिलं असतं तर आज शिवसेनेचा खासदार असता अशी खंत आकाश बेग यांनी व्यक्त केली। पक्ष निरीक्षक खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी सर्वांच्या तक्रारी ऐकून घेत संघटना अधिक बळकट करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याच्या येथील पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या। भाजपमध्ये संधी मिळत नसल्याची तक्रार करत प्रकाश चित्ते यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, परंतु आता शिवसेना शिंदे गटातील स्थानिक नेत्यांनीही
त्यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केल्याने भविष्यात चित्ते हे पुन्हा पक्ष बदलतील का, हा प्रश्न विचारला जात आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.